नमस्कार, मी सरिता कौशिक. आपण आजवर कॉफी विथ कौशिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बघितलंय. पण आजची कॉफी मी सिप करतेय जवळजवळ 14,000 किलोमीटर दूरहून, अमेरिकेच्या सॅन होसेला. इथे मात्र बरोबर आहेत ती मराठी माणसंच. अमेरिकेत आलेल्या मराठी माणसांनी सुरू केलेल्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये आज आपण आहोत. आणि 2 देश आणि कला स्वातंत्र्य या विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. कारण इथे खास या फिल्म फेस्टिवलसाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीची दिग्गज मंडळी आलेली आहेत. आज आपल्याबरोबर आहेत प्रसाद ओक, नागराज मंजुळे, महेश कोठारे आणि नाफानं ज्यांना कालच गौरविलं जीवन गौरव या पुरस्कारानं, त्या ज्येष्ठ कलाकार रोहिणी हट्टंगडी. त्याचबरोबर नाफाचे संस्थापक ज्यांनी भारतात भारतीय आणि देऊळ असे 2 सिनेमे बनवले ते, आणि ज्यांनी US मधली सिनेमा निर्मिती सुद्धा जवळून पाहिली असे अभि घोलप सुद्धा आज आपल्या बरोबर आहेत. तर सुरुवात करूया. आपण अनेक वेळेला कला स्वातंत्र्य म्हटलं की पहिला विचार जो येतो तो म्हणजे वास्तववादी सिनेमांचा. आणि वास्तववादी सिनेमांमध्ये कला स्वातंत्र्य हे जास्त लागतं असा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आणि वास्तववादी सिनेमा म्हटलं की नागराज तुमचं नाव पहिले येतं. कला स्वातंत्र्य ही व्याख्या तुमच्या दृष्टीनं नक्की काय आहे? ही व्याख्या आहे की म्हणजे हे वास्तवच आहे की कलेला स्वातंत्र्यच पाहिजे आणि कलेला स्वातंत्र्याशिवाय काही होणार नाही कला. तर म्हणजे कलेला बांधलं तर कदाचित ती कलाच राहणार नाही. मग ती काहीतरी एक हुजरेगिरी होऊन बसेल. तर कलेसाठी स्वातंत्र्य खूपच महत्त्वाचं आहे. कला स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% मिळते, कारण की मी घेतो ते. तुम्हाला असं कधी वाटलं नाही? मला वाटतं की तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्हाला म्हणता आलं तुमच्या गोष्टीतून, तरच तुमच्या कलेला काय अर्थ उरेल. आणि मी ज्या पद्धतीच्या फिल्म करतोय, मला आजवर असं काय कधी बर्डन जाणवलं नाही किंवा असं कोणी सांगितलं नाही की तू हे नको करू. एक सांकेतिक किंवा एक असं आपल्या डोक्यात काहीतरी संकल्पना असतं की हे करायला पाहिजे का. जेव्हा सुरुवातीला मी मगाशी बोलताना म्हणत होतो की मी जेव्हा पिस्तुल्या केली होती पहिल्यांदा, नॅशनल अवॉर्ड मला मिळालं आणि माझा पहिला इंटरव्ह्यू झाला एका वृत्तपत्रात, तर मी मोकळेपणानं सगळं बोललो की माझ्या जातीविषयी, जातीच्या संकल्पनेविषयी, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जातीविषयी. आणि मला अचानक ती इंटरव्ह्यू वाचून माझ्या मित्रानं फोन केला की तू काय बोलतोय, तू फिल्म इंडस्ट्रीत आत्ताच पहिली फिल्म केली, तुला बाहेर फेकतील जातीविषयी बोलायला लागल्यावर. तर मी एकदम घाबरून गेलो. माझा भाऊ पण म्हटलं तू असं नाही बोलायला पाहिजे. मग म्हटलं काय बोलायला पाहिजे, मी कोण आहे म्हणून सांगायचं. माझा बाप प्राध्यापक होता, फिल्म मेकर होता, काय सांगू. माझा बाप जो होता तो होता. मग मी ज्या गोष्टींबद्दल बोलतो तीच माझी वास्तविकता आहे. आणि हे स्वातंत्र्य घेऊन मी नाही बोललो तर मग मी खोटं बोलायला लागेल की पिस्तुल्या म्हणजे माझं जग नाही, मी कुठेतरी बघितलंय, फॅन्ड्री म्हणजे असंच एक अनुभव होता वगैरे. आणि जर तुम्ही तुमचं वास्तव लपवायला लागला तर तुमच्याकडे सांगण्याचं काहीच उरत नाही. आणि मला एक 2-3 दिवस मी जरा भंडावून गेलो होतो. मला भीती वाटली की आता आपण ह्याच्याविषयी नाही बोलायचं, काय करायचं, मग गोष्टी आपल्या मनातल्या काय सांगायच्या. आणि मला लक्षात आलं की मी कुठं केंद्रात आहे मराठी सिनेमाच्या. मी म्हटलं आपण परिघावरच आहेत, इथून बाहेर कोणी फेकणार नाही. आणि उलटं स्वागतच केलं खरं तर सगळ्यांनी, माझ्यावर प्रेमच केलं सगळ्या लोकांनी की तू ज्या पद्धतीच्या गोष्टी सांगतोय. खूप लोक अशा इथं सगळ्या दिग्गज मंडळांनी माझ्या पाठीवर थाप टाकली की तू किती वेगळा सिनेमा, तुझं वेगळं म्हणणं मांडतोय. तर मला वाटतं मी माझं स्वातंत्र्य घेऊनच आजवरच्या फिल्म केल्यात. आणि कधी कधी होतं की काही गोष्टी असतात की तुम्हाला तेवढ्या मोकळेपणानं बोलता येत नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त 99% किंवा 99.99% तुम्ही स्वातंत्र्य घेऊन तुम्ही करायला पाहिजे. 1%
कधी कधी धोक्यात येतो, ते तुम्हाला माहितीच आहे कसं कसं येऊ शकतो. मला वाटतं तुमचा मित्र हा फिल्म इंडस्ट्रीच्या आतला होता की बाहेरचा होता बाहेर. ह्यावर खूप अवलंबून आहे. तो बाहेरचा होता. बाहेरचा होता. मला वाटतं अभिनचा अनुभव थोडासा वेगळा आहे देऊळ बनवताना. काय सांगाल? सो देऊळची निर्मिती जेव्हा मी केली तेव्हा लोक मला अजिबात ओळखत नव्हते, कारण मी त्या इंडस्ट्रीतला नाही आहे. त्यामुळे देऊळची स्टोरी मला भावली म्हणून मी करायचं ठरवलं. जेव्हा मी ठरवलं तेव्हा मला बाकीची काही कल्पना नव्हती की फिल्म इंडस्ट्रीमध्ये गोष्टी कशा घडतात. म्हणजे माझ्यासाठी शाळेत एखादं नाटक करणं आणि देऊळ करणं हा मला इक्विव्हॅलंट तेव्हा वाटलं होतं. त्या निमित्ताने देऊळ घडला आणि त्यात पूर्ण एफर्ट्स टाकून तो देऊळ मोठा करायचा प्रयत्न केला, तो झाला. पण जेव्हा देऊळचं रिलीज आमचा होणार होता त्याच्या आदल्या दिवशी माझा प्रीमियर चालला होता PVRमध्ये लोअर परेलला. सगळी मराठीतली दिग्गज मंडळी बघत होती आणि मी तो एक 100-1 वेळा बघितला असल्यामुळे मी ऑफकोर्स बाहेर उभा होतो. मला फोन आला आणि त्या फोनवरच्या माणसाने मला विचारलं की त्यांनी मला सांगितलं की हो काय तुम्ही उद्या देऊळ दाखवतो वय. म्हटलं हो, कोण बोलते? मला वाटलं काही पत्रकार वगैरे असेल. तर त्यांनी मला सांगितलं की दाखवायचं नाही बरं का. मला पहिल्यांदा कळलंच नाही. म्हणजे म्हटलं काय झालं? तर तो म्हटलं जर तुम्ही उद्या पहिला ठाण्याला शो आहे तो जर झाला तर आम्ही तिथल्या काचा फोडू. आता हे ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा रियालिटी कळली की माझं जो इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये जर कोणाला खुन्नस आली तर तो मला लिगल नोटीस पाठवतो. म्हणजे कोणाशी येऊन घराच्या काचा फोडण्याचे चान्सेस नसतात. तर ते पहिल्यांदा मला ती रियालिटीचा जाणीव झाली की आपण जे काय करतोय त्याच्यानी काय होऊ शकतं. आणि मग तो एक इन्सिडन्स मला बरंच काही शिकून गेला, कारण मला ते तर होऊ द्यायचंच होतं. माझा देऊळचा मला रिलीज करायचीच होती. पण मग हे करताना जी काही टसल झाली त्या टसलसाठीचं एक लर्निंग कर मला त्यातनं मी गेलो की ज्याच्यात भारतातल्या लोकांच्या भावना पटकन दुखावल्या जातात आणि त्या दुखवू नये म्हणून मग तुम्हाला कुठं ना कुठं तरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करत जायला लागतं, हे मी तेव्हा शिकलो. म्हणजे खरं तर थोडीशी वेगळी तुमची भूमिका आहे, पण अमेरिकेत सुद्धा देऊळ तुम्ही दाखवला तेव्हा काही प्रॉब्लेम आला? सो अमेरिकेत मग भारतात देऊळचा रिलीज झाला. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी अपोजिशन आम्हाला होतं, लोकांचे फोन येत होते. पण मग तो देऊळ पिक्चरनी पकड जेव्हा घ्यायला लागले लोकांवरती त्यावेळेला त्याचे कौतुक करणारे लोक जास्त होती आणि क्रिटिसाइज करणारे लोक कमी होती. भारतात देऊळ चांगला झाल्यानंतर मी अमेरिकेत देऊळ मला रिलीज करायचा होता. त्यावेळेला नाफा नव्हतं, त्यामुळे मला रिलीज करताना मला सिटी टू सिटी जायला लागायचं. तर ते करताना बे एरियातलाच मी असल्यामुळे पहिला मी बे एरियामध्ये तो रिलीज करायचा ठरवला. तो इथेच कुपटेन एरियामध्ये मी चित्रपट रिलीज केला. आपला इथेच मुकुंद मराठे असतील कला म्हणून एक संस्थेचे, त्यांनी पुढाकार घेतला तो रिलीज करायचा. आम्ही तो चित्रपटाची डेट ठरवली. तो चित्रपट पूर्णपणे सोल्ड आउट होता. 2 शोज आम्ही लावले होते. त्या शोला इथे एक हिंदू जनजागृती समिती म्हणून आपल्याकडे एक यंत्र आहे, तर त्यांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा चित्रपट रिलीज नाही करायचा अमेरिकेत. मला आश्चर्याचा तेव्हा धक्का बसला की म्हटलं भारतात मला अपोजिशन झालं मी समजू शकतो, पण इथे हिंदू जनजागृती समिती सारख्या संस्थेनी त्यांचं जे सॅटेलाइट सेंटर आहे त्यांच्याकडनं मला अपोजिशन येत आहे. पण आम्ही ठरवलं की तो आम्ही करणार आहोत, कारण विल सी व्हॉट हॅपन्स. इथे काय होतं की तुमची गर्दी एका साईजपेक्षा जास्त झाली की पोलीसच्या व्हॅन्स येऊन उभ्या राहतात. ते तसंच झालं, कारण आमची पिक्चरला सोल्ड आउट होता आणि बाहेर हे डेमॉन्स्ट्रेशन करणारे लोक पण बाहेर आली होती. पण इथे एका सॉफिस्टिकेटेड पद्धतीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन होतात, त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही तो चित्रपट काचा फोडण्याची कुठली धमकी नव्हती. म्हणजे ॲज मी म्हटल्याप्रमाणे की एखादी लिगल नोटीस आली असती तेवढंच, बाकी काही नाही. बरं, खरं तर म्हणजे इथं मेकर्सच जबाबदारीनं सिनेमे बनवतात असं म्हणायचं का मग? म्हणजे इथे जास्त स्वातंत्र्य आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला असं म्हणायचं की दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्य आहे, पण आपण कुठल्या पद्धतीचं स्वातंत्र्य बोलतो त्याच्यावरती आहे. मी आता भारतामध्ये आपल्याला चित्रपट करताना तिथल्या लोकांच्या भावना जपून एक करणं आवश्यक आहे. पण ॲट द सेम टाइम इथे सेन्सॉरशिप नसल्यामुळे म्हणजे रेटिंग्स आहेत पण सेन्सॉर सर्टिफिकेशन नाहीये, गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाहीये. म्हणजे उद्या मी प्रेसिडेंटच्या बद्दलची पण इथे फिल्म करू शकतो, मला कोणीच बोलणार नाही. गव्हर्नमेंटची पण करू शकतो, कोणी बोलणार नाही. कारण अमेरिकेतल्या फर्स्ट अमेंडमेंटमध्ये मला हा राईट आहे ॲज अ अमेरिकन सिटीजन की मी माझ्या भावना व्यक्त करू शकतो आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण लिगल सूट्स येऊ शकतात, लोकांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे म्हणजे लिगल केसेस झाल्यानंतरचे डॅमेजेस वेगळे आहेत. पण भावना स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सर्टनली आपल्या ह्या देशामध्ये आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्याकडे रिलिजियस फ्रीडम किंवा सोसायटल फ्रीडम ह्या बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी असतात.
आणि त्या गोष्टींमधनं आपल्याला भारतामध्ये सिनेमे करताना थोडाफार काहीतरी त्रास होऊ शकतो. आणि आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. म्हणजे सेन्सॉरशिप एका बाजूला असते किंवा दुसऱ्या बाजूला लोकल सोसायटीज असतात किंवा काही पॉलिटिकल पार्टीज असतात, त्यांचे स्वतःचे काही वेगळे प्लॅन्स असतात, त्याच्यामुळे हे हर्डल्स येऊ शकतात. त्यामुळे भारतामध्ये चित्रपट करताना एक प्रोटोकॉल वेगळा आहे, अमेरिकेमध्ये करताना एक प्रोटोकॉल वेगळा आहे. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे रिलेटिव्ह आहे, पण आहेत प्रोटोकॉल्स 2 आहेत. एक प्रोटोकॉल मला वाटतं जो इथे आहे आणि त्याबद्दल म्हणजे अडचण शेवटी निर्मात्याची तीच होते जी अमेरिकेतही होते, ती म्हणजे कॅन्सल कल्चर जे आहे. कॅन्सल कल्चरमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले अनेक कलाकार अमेरिकेत आहे. एका पद्धतीनं ही सामाजिक सेन्सॉरशिपच आहे. हा अनुभव अमेरिकेत येतो, फक्त वेगळ्या पद्धतीनं भारतात येतो असं नाही वाटत का? म्हणजे इन अ वे सेन्सॉरशिप दोन्हीकडे आहे. आता कॅन्सल पद्धत जी आहे, मी आता इनफॅक्ट सोशल मीडियामुळे आपण एंड युजरकडे ती पॉवर आत्ता अजून जास्त दिलेली आहे. मी सुरुवातीला आता मे बी एक 5-10 वर्षापूर्वी जर लोकांना एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यांना डेफिनेटली कुठल्या तरी लिडरला फाइंड आउट करून मग त्यांच्या थ्रू त्यांना ते प्रोटेस्ट करता यायची. आता कसं होतं की म्हणजे उचलली जीभ लावली टाळायला पद्धतीने सोशल मीडियावरती गोष्टी होतात आणि कुणी काही लिहू शकतं. त्यामुळे तिथे तो पार्ट आहेच आणि तो जास्तीत जास्त आता वाढत जाणार आहे, कारण ते एक नवीन टेक्नॉलॉजी आपणच स्वतः तयार केली की जी आपल्यालाच भस्मासूर सारखे ऍक्ट होऊ शकते. पण ऑडियन्सच्या दृष्टीने आपण कॉन्टेंट्स डिलिव्हर करतो, त्यांनी बघावे ही आपली अपेक्षा असते. आणि त्याच्याबरोबर म्हणजे आपल्याला एक क्रिएटिव्ह फ्रीडम असताना प्रोड्युसरला एक बिझनेस फ्रीडम पण मिळणं आवश्यक आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन कुठल्याही जगात कुठल्याही देशात तेच राहू शकतं. पण फक्त त्यातले जे काही एक ठोकताळे असतात ते देशानुसार बदलत राहतात. इथे जरी असं सेन्सर सर्टिफिकेट नसलं तरी जी रेटिंग सिस्टीम आहे त्या रेटिंग सिस्टीममध्ये ज्यांना NC-17 अशा पद्धतीचं रेटिंग मिळतं त्यांना अनेक वेळेला सिनेमाचे थिएटर सुद्धा उपलब्ध होत नाही असं ऐकत असतो. हे किती खरं आहे? म्हणजे एक्झाम्पल्स आहेत, पण आपण जर बघितलं तर आय थिंक आपल्याला प्रॉबॅबिलिटीज बघितली की एक 10 मूवी जर रिलीज झाले तर त्यापैकी कितींना हा त्रास होतो. तर मला असं वाटतं की 10 पैकी 8ला तर त्रास होत नाही. अच्छा. त्यामुळे जे काही आपल्याला एक एक्सेप्शन असतील किंवा काही जे मायनॉरिटी एक्झाम्पल्स आहेत तर ते सगळ्याकडेच त्या डेटा सेटमध्ये आहेत. पण ॲट द सेम पॉईंट ऑफ टाईम इथे आपण एखादी गोष्ट ओपनली दाखवू शकणं किंवा आता आपण OTTवरती म्हणजे नेटफ्लिक्स किंवा प्राईमवरती आपण अशा बऱ्याचशा गोष्टी बघतो की त्याच्यात नॉट ओन्ली व्हायलन्स पण इव्हन सेक्शुअल डिस्कशन्स किंवा न्यूडिटी याच्यावरती गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या ओपनली बोलल्या जातात. म्हणजे आता आपण आजच जो सई देवधरचा न आवडती गोष्ट दाखवला तर त्या चित्रपटाला इथे आम्हाला दाखवायला काहीच प्रश्न नव्हता, कारण आम्ही ओपनली त्या गोष्टी डिस्कस करू शकतो किंवा आमच्या ऑडियन्सला पण तो बघण्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर तशा पद्धतीचं जे एक फ्रीडम आहे मिळतं ते फ्रीडमचा एक ॲडव्हान्टेज नक्कीच आहे इथे. महेशजी, मी आपल्याकडे येते. तुमचे सिनेमे जे होते ते करमणूक प्रधान होते आणि भरभरून मनोरंजन त्यातून होत होतं. तुम्हाला कधी सिनेमा बनवताना सेन्सॉरशिप किंवा अशा पद्धतीचं की स्वातंत्र्य नाही असं काही वाटलं का कधी बनवताना? मला तसं कधी वाटलं नाही खरं म्हणजे, कारण मी कधीही असे सिनेमे बनवलेले नाहीत त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होऊ शकते. पण कधी कधी काय होतं म्हणजे आपण अनावधानाने आपल्या पद्धतीने आपण प्रोजेक्ट करतो, एक काही क्रिएट करतो आणि कुठेतरी काहीतरी कोणाला तरी खटकते आणि त्याच्यावरून खूप मोठा गदारोळ उठू शकतो. मी एक फिल्म केली होती दे दणादण. त्याच्यामध्ये माझा जो हिरो आहे लक्ष्मीकांत बेर्डे त्याला सुपर पॉवर येते. तर माझं कन्सेप्शन असं होतं का ते एका माळ रानावरती एक अंडरग्राऊंड न्यूक्लिअर एक्सप्लोजन होते आणि ते त्याच्यामध्ये तो सापडतो आणि त्याला ते किरणोत्सर्गामुळे त्याला ती पॉवर येते. तर सेन्सरनी मला काय सांगितलं का तुम्ही किरणोत्सर्ग हा शब्द काढून टाका. म्हणजे तो बेस आहे माझा, किरणोत्सर्गाशिवाय कशी पॉवर येणार त्याला? कारण म्हणजे इट इज अगेन्स्ट आवर न्यूक्लिअर पॉलिसी. इट वॉज दॅट टाइम आय एम टॉकिंग अबाउट 1987. अरे बापरे. इट इज अगेन्स्ट आवर न्यूक्लिअर पॉलिसी. आणि माझा पिक्चर रिलीज मला करायचा होता लगेच. सो आय हॅड नो टाइम टू आर्ग्यू. लगेच काढून टाकला तो शब्द आणि त्याच्याऐवजी किरण असं काहीतरी होते डायलॉग कट फक्त. लोकांनी काय समजावं. दॅट वॉज द ओनली टाइम आय हॅड अ प्रॉब्लेम. अच्छा. पण काय काय वेळेला असं वाटते ना आपण अनावधानाने काहीतरी करतो आणि काहीतरी ते सेन्सरला सुद्धा खटकते. आता मी थरथराट केला त्याच्यामध्ये लक्षाच्या तोंडी एक वाक्य होतं
किमी कपडे काटकसर कर, तो म्हणतो किमी काटकर होती ना त्यावेळेला शिवाज, किमी कपडे काटकसर कर, असं तो म्हणाला. ते डायलॉग होता. तर मला टेन्शन थ्रूआउट सेन्सरच्या वेळेला, स्क्रीनिंगच्या वेळेला होतं का ते कापतात का काय, पण ते सुटली कात्रीतून, ते इट जस्ट वेंट ऑफ. अच्छा. तर अशा आहेत, पण असा बेसिक मला असा कधी इश्यू आला नाही. आला नाही. प्रसादजी, कलाकारानं राजकीय भूमिका घ्यावी का, की त्याची कला हीच त्याची भूमिका असावी, आणि ती भूमिका जर आनंद दिघेंची असेल तर? कलाकारांनी राजकीय भूमिका घ्यावी का राजकीय नेत्याची भूमिका घ्यावी, काय प्रश्न आहे? ते तुम्हीच सांगा, तुमचा अनुभव कसा होता? माझ्यापुरतं विचाराल तर मला राजकीय नेत्यांच्या भूमिका घ्यायला आवडतील. राजकीय भूमिका घ्यायला बरीच माणसं आहेत महाराष्ट्रात. त्यामुळे मला त्या भूमिकेपुरता विचार करणं मला जास्त प्रेफरेबल वाटेल, की माझ्या वाटेला कुठल्या राजकीय नेत्याची भूमिका येते आणि मी ती किती समरसून करतोय आणि लोक त्याला कसा प्रतिसाद देत आहेत, हे जास्त महत्वाचं. आपल्या देशातली जी खासियत आहे ती म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांची इंडस्ट्री आहे, आणि तुम्ही बऱ्याच भाषांमध्ये काम सुद्धा केलेलं आहे. आता त्यात असं कधी तुम्हाला अनुभव आला का, की प्रत्येक भाषेची सेन्सिबिलिटी वेगळी असते, हे आपल्याला माहिती आहे, पण सेन्सरचे कुठेतरी जे मापदंड आहेत ते सुद्धा प्रत्येक भाषेच्या इंडस्ट्रीसाठी वेगळे आहेत, असं तुम्हाला कधी वाटलं का? मला वाटतं प्रत्येक जमान्यामध्ये सेन्सिबिलिटीज बदलत जातात. म्हणजे आता एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी 81मध्ये 81 साली मित्राची गोष्ट नावाचं एक नाटक केलं होतं विजय तेंडुलकरांचं. ते लेस्बियन, मित्रा लेस्बियन आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आणि ते नाटक तेंडुलकरांच्याकडे 7 वर्ष लिहून पडून होतं त्याच्या आधी, म्हणजे 70sमध्ये कदाचित ते त्यांनी लिहिलं होतं, आणि ते आम्ही केलं ते 81मध्ये केलं. आणि त्याच्यामध्ये आमचे 25 प्रयोग झाले. नाटक छान होत होतं, लोकांना आवडत होतं. अर्थात त्याचे कमर्शियली प्रयोग जास्त नाही झाले, आम्ही फक्त 25 प्रयोग केले. पण त्याच्यानंतर फायर नावाचा सिनेमा आला. हो, बराच नंतर आला. हां, तो खूप नंतर आला, आणि तेव्हा बवाल उठला होता. आणि तेव्हा मला असं वाटलं की आम्ही हा सब्जेक्ट ऑलरेडी केलेला आहे, मग आता हे काय आहे? म्हणजे लोकांची जी मनोवृत्ती आहे, किंवा जे बोलण्याचं आपण म्हणतो स्वातंत्र्य आहे, किंवा ऑब्जेक्शनचं पण स्वातंत्र्य आहे, तर ते जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आता म्हणाले भावना दुखावतात, फार पटकन दुखावतात भावना लोक. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कोण बदललंय जास्त? समाज बदललाय, राज्यकर्ते बदलले आहेत, की म्हणजे काय बदललंय, की कलाकार बदललेत? नाही, माझ्या मते कलाकार नाही बदललेले आहेत, समाजच. मी समाजालाच हे देईन. अर्थात समाज जितका पुढे जातोय तितकाच पाठीमागे जातोय, असं मला स्वतःला वाटतं. कारण ज्या गोष्टी आपण अजिबात ड्रॉइंग रूममध्ये बोलल्या जात नव्हत्या त्या आता बोलल्या जात आहेत, पण तरी सुद्धा त्या तशा बोलल्या जात नाहीत जशा बोलायला हव्यात. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आज जर मित्रा करायची वेळ आली असती तर तुम्ही विचार केला असता का दोनदा ते करताना? नाही, मी नसता केला विचार, पण ते लोकांनी कसं घेतलं असतं हे मला माहिती नाही. अर्थात मित्रा नंतर हिंदीमध्ये पण झालं, इंग्लिशमध्ये पण झालेलं आहे, पण त्यावेळेस तो जो ॲक्सेप्टन्स होता तो आता कितपत असेल, आय एम नॉट व्हेरी शुअर. महेशजी, मिस दे दनादन बद्दल विचारते. तुम्ही तो सिनेमा केला, त्यात असंही होतं की तो रंग, मला वाटतं लाल रंग बघितल्यावर हिरोची पॉवर निघून जायची, असं त्याच्यात होतं. आत्ताच्या काळामध्ये रंग निवडायची वेळ आली असती तर अडचण झाली असती का? खरंच त्यावेळेला असा विचार केला नाही मी, का रंग कसला, बट थँक गॉड असं काय झालं नाही त्यावेळेला. सॉरी, आता नाही, बोलायचं की नाही मला माहिती नाही, सगळं बोलायचं. पण गिधाडे नावाचं नाटक सत्यदेव दुबेंनी केलं होतं. त्याच्यामध्ये पहिल्या अंकामध्ये ते माणिक म्हणून कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये,
तर ती प्रेग्नंट असते आणि ती दोघं जण, आणि ते व्हायलन्स, कम्प्लिटली व्हायलन्सवालं होतं. तर तिच्या पोटात ही दोघं जण लाथ मारतात आणि ती किंचाळत फक्त अशी किंचाळत एक्झिट घेते. आणि ती एक्झिट घेताना नॅचरली ते अबॉर्शन झालेलं आहे, तर तिच्या साडीला मागे लाल डाग, एवढंच फक्त. आणि फक्त एका ह्याच्यापासून दुसरीकडे विंगमध्ये निघून जाते ओरडत. त्याला सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर सत्यदेव दुबे यांनी तो डाग निळा केला आणि जाहिरातीमध्ये लिहिलं, हा डाग लाल समजावा. अरे बापरे. ब्रिलियंट. महेशजी, मी तुम्हाला त्या आधीच्या प्रश्नाच्या नोटवरच विचारते की इतकं तुमचं छान आडनाव आहे कोठारे, तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव नेहमी लक्षात ठेवलं, तुमचं महेश ठेवलं, पण तुम्हाला इन्स्पेक्टर जाधवची का भुरा पडली? का कोणास ठाऊक, पण ते इन्स्पेक्टर आणि जाधव इट गोज व्हेरी वेल असं मला वाटतं. म्हणून महेश, इन्स्पेक्टर महेश जाधव, इट ऑलवेज. आणि एकदा तर मी माझं काहीतरी काम होतं पोलीस स्टेशनमध्ये, इन द पोलीस स्टेशन, आणि रिगार्डिंग माय कार समथिंग, तिकडे माझ्यासमोर एक इन्स्पेक्टर आला, त्याचं नाव महेश जाधव. आय वॉज शॉक्ड. अरे नाउ यू हॅव टू हेल्प मी, आय सेड. नागराज, तुम्हाला तुमच्या सिनेमांमध्ये आडनाव ठेवताना विचार करावा लागतो का बराच? आपल्याकडं ना म्हणजे आम्ही मगाशी बोलत होतो, आपल्याकडं ना खूप शिताफीनं जे महत्वाचं आहे तेच लपवलं जातं. आणि मी इतका काळ लहानपणापासून चित्रपट बघतोय, तर हिरो हिरोईन प्रेमात पडतायत, मग त्यांचे घरचे परवानगी देत नाहीत. तर का? क्योंकि वो गरीब है या अमीर है, ह्याच्या पलीकडे सांगायचेच नाहीत. मला वाटतं एवढं तर कारण नाही आहे फक्त. म्हणजे दोन गरीब पण एकमेकांशी लग्न करू देणार नाहीत, मग ते काय कारण आहेत? दोन आमिर पण एकमेकाशी एकत. म्हणून मला लक्षात आलं की ते जात आहे, मग जातीचे आडनाव आहेत. आणि आपला माणूस, आपण खूपच गमतीशीर आहोत की आडनावांचा डाटा असा खूपच निगेटिव्ह वापरतो. म्हणजे आयडेंटिटीला एकदम विचित्र करून ठेवलं आहे. मला ते नमक हलालमधलं गाणं आठवते की के पग घुंगरू बांधे. तर म्हणजे सिनेमा कसा जवळजवळ येतो आणि परत लपवतो, त्यातलं ते गाणं आहे, क्या क्या देश है, क्या भेस है, क्या जाते है, फिर लगेच तिथं की छोडिये इन बातों को, हमको भला इससे क्या काम है. मला मला असं झालं की अरे विचारायला लागला तो विचारा, माझा प्रश्न आहे, दुःख म्हणजे म्हणतो ना हेच दुःख आहे. आणि विचारता ते म्हणले काय काम नाही आम्हाला. आणि हिंदी फिल्मने नेहमी ते केलं की तिथपर्यंत आले, पण महत्वाचा प्रश्न विचारला नाही की आडनाव काय, जात काय, असं का होते, हे जे घडते त्याच्या मागची पाळंमुळं काय आहेत. आणि आपण वास्तवाला जे जरा दुखरं, कुरूप, विद्रूप वास्तव आहे, त्याला मुलामा लावून मग आमिर गरीब, काहीतरी वेगळंच की तो शिकला नाही वगैरे असं करतो. पण त्याची कारणंही आहेत. म्हणून मग मी आडनावं, मग नावं, मग व्यवसाय. आणि व्यवसाय म्हणजे क्लास नाही, तर कुठल्या जातीची कुठलं निगडीत आहे. तर मग ते मला वाटलं की ते सांगायला पाहिजे. म्हणजे जब्या का असतो असा, शालू काय असते, आणि ते सगळं आपला समाज अजून त्याच्याभोवती घुरपडतो. आता बऱ्यापैकी आपण सुधारायला लागलोय. आणि पण डाटा तुम्हाला कधी झाकून हे करता येत नाही. म्हणजे जसं की आता काही लोक आडनाव फक्त नाव ठेवतात किंवा नाव आणि वडिलांचंच नाव लावतात, पण माणसं इतकी गमतीशीर की त्याचं आडनाव शोधूनच काढतात. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटलं की आता मी सांगितलं नागराज, आपण हसतोय पण खरं तर म्हणजे मी माझं नाव सांगितलं नागराज पोपटराव, आडनाव नाही, मुद्दाम लपवलं कारण की मी मानत नाही. सरांनी पण केलं काहीतरी नाव. पण मग माणसं विचारतात म्हणजे कुठले तुम्ही, अच्छा हे काय. आणि ह्याच्यावर खूप चांगल्या कविता पण लिहिल्यात, दलित साहित्यात खूप छान कविता लिहिल्यात की माणूस शोधून काढतो जात आणि मग ट्रीट करतो. म्हणजे जाधव असला तरी कुठला जाधव, मग जाधवचा पाहुणा विचारायचा, मग पाहुण्याचा पाहुणा विचारायचा, शेवटी मग कळतच की जाधव कुठला आहे, महेश जाधव. प्रसादजी, तुम्ही आनंद दिघेंची जेव्हा भूमिका केली
त्या चित्रपटाबद्दल मी बाकी बरंच काम केलंय. मला माहिती आहे पण आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाला फार जवळून हा सिनेमा टच करतो. खरं तर तो सिनेमा एकनाथ शिंदेशी जोडला गेलेला होता आणि तो जो काळ होता ज्या वेळेला तो सिनेमा आला तो राजकीय दृष्ट्या जर बघितला तर प्रचंड व्होलाटाईल होतं महाराष्ट्र त्यावेळेला आणि हा सिनेमा प्रचंड चालला. त्यात तुमचंच कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठं होतं. तो सिनेमा करताना तुम्हाला असं वाटलं नाही का कधी की युजली कलाकार जर अशा कुठल्या व्यक्तीशी जोडल्या गेला अशा सिनेमाशी जोडल्या गेला तर मग तो त्या व्यक्तीशी त्या पक्षाशी जोडल्या जातो आणि त्याला अडचण होते. ते तुमच्याबरोबर झालं नाही म्हणजे ते कसं झालं नाही हे आश्चर्य आहे आणि ते होईल ह्याची तुम्हाला भीती नाही वाटली का? नाही, भीती मला अजिबात नाही. मला भीती वाटतच नाही. भीती वाटत असती तर मी कलाकार झालोच नसतो मुळात. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार भुकेला असतो एका चांगल्या भूमिकेसाठी आणि तो वाट बघत असतो की एक अशी सक्षम भूमिका त्याच्या वाट्याला यावी. मी पण जवळपास 95 चित्रपट झाले तरी मी वाट बघत होतो. माझ्या वाट्याला काही चांगला रोल येत नव्हता. मी उत्तम ॲक्टर असून सुद्धा. आजकाल काय लोक म्हणत नाहीत, स्वतःलाच म्हणायला लागतं. त्यामुळे नाही आम्ही सगळे म्हणतो. तर माझ्या वाट्याला 96वा चित्रपट धर्मवीर आहे. तर मला असं वाटतं की आता जर मी ही भूमिका समोर असून करून नाही दाखवली तर मग आपल्या करिअरला काही अर्थ नाही आहे. तर ते पेटूनच केलं पाहिजे, ते जीव ओतूनच केलं पाहिजे काम. मग त्याच्यासाठी पक्ष काय किंवा विचारधारा काय आहे हा मुद्दा बाजूला राहिला. त्यांनी काय काम केलंय, कशा पद्धतीने काम केलंय. माझ्या दुर्दैवाने मी दिघे साहेबांना कधी भेटलो नाही, कधी पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे IQ माहितीतनं त्यांचे उपलब्ध असलेले फोटो, त्यांचे 3-4 व्हिडिओज नेटवर अवेलेबल आहेत. ते व्हिडिओ ज्याच्यात त्यांचा आवाज नाही, कारण ते बोलायचे नाहीत. म्हणजे खूप कमी बोलायचे. त्यामुळे ते कसे बोलत असतील हे सगळं इमॅजिन करून जसं लोकांना कळलं की मी दिघ्यांची भूमिका साकारतोय तसं मला महाराष्ट्रातनं शेकडो माणसं येऊन भेटायला लागली, त्यांच्या आठवणी सांगायला लागली. तर प्रवीणकडे जवळपास 1600 तासाचं रेकॉर्डिंग आहे लोकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणींचं. तर त्या एक आठवणी कलेक्ट करत त्यातनं ज्या 10 आठवणी सेम आहेत त्या सेम आठवणी आम्ही मॅनरिझममध्ये वापरत गेलो. म्हणजे एकानी 10 जणांनी समजा सांगितलं की ते इथे सिगरेट ठेवून अशी प्यायचे तर आम्ही मग ते इम्प्लिमेंट केलं. 10 जणांनी सांगितलं की ते उजवा हात कमर उठतं तर आम्ही ते इम्प्लिमेंट करत गेलो. असं ते कॅरेक्टर डिझाईन केलं आम्ही अभ्यास पूर्ण. आणि मग जे तेव्हाचे त्यांना बघितलेले लोक होते त्यांना दाखवलं, त्यांना ते पटल्यानंतरच ते चित्रपटामध्ये इम्प्लिमेंट केलं. पण मला त्याचा त्रास कधीच झाला नाही. ना मला एकनाथ शिंदेकडून कधी त्रास झाला, ना मला अगदी स्पष्टपणे नाव घेऊन सांगायचं तर मला माननीय उद्धवजी ठाकरेंकडनंही कधी असला काही त्रास झाला नाही. उद्धवजी पण माझे खूप जवळचे आहेत आणि एकनाथजी पण माझे खूप जवळचे आहेत. कुणीच असा काही प्रश्न विचारला नाही की तू हा रोल का करतोयस, तो रोल का करतोयस वगैरे. संजय राऊतांनी तर माझं खूप कौतुक केलं चित्रपट बघून. उद्धव साहेबांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी मीडिया बाईट देणार नाही असं सांगून ते रस्त्यावर उभे होते. मी वरनं गर्दीतनं मला खाली बोलवत आणलं आणि मला गिल्टी वाटायला लागली की उद्धव साहेब माझ्यासाठी एवढा वेळ थांबतायत. तर ते मला म्हटले तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं, आता तू आलायस तर मी तुझ्याबद्दल बोलतो असं म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं चित्रपट बघून. त्यामुळे मला कुठल्याच पॉलिटिकली असा काही त्रास झाला नाही. इनफॅक्ट आता प्रवीण तरडे अजितदादांवरती चित्रपट करतोय तर मला प्रचंड आवडेल अजितदादांचाही रोल करायला. कारण मला चित्रपट करताना माझ्यासाठी भूमिका महत्वाची असते, विचारधारा कधीच महत्वाची नसते. त्या कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे, ते कॅरेक्टर कसं प्रेझेंट केलं गेलं त्याचा अभ्यास हा मला कलाकार म्हणून जास्त महत्वाचा वाटतो कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा. मग दादांचा रोल आता करणार आहात की ठरायचंय? माहित नाही, नशिबात असेल तर करीन. मला आवडेल करायला. पण प्रवीण फार कुचकट आहे. तो फार ते त्याचं सगळं पर्टिक्युलर झाल्याशिवाय तो ते करत नाही. तर आता माझं स्ट्रगल चालू आहे. मी तसा गेटअप बिटअप करून त्याला फोटो पाठवलेत, बघूया आता काय होईल. आताचा जो प्रश्न आहे तो खरं कला स्वातंत्र्याला घेऊन नाही आहे, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घेऊन आहे. की एखादा कलाकार जर सामाजिक किंवा राजकीय दृष्ट्या व्यक्त झाला तर
त्यातील काही लोकांना आपण त्रास होताना बघितलेला आहे. तर हा विचार मनात ठेवून कलाकार सतत विचार करत असतो का, जेव्हा काही घटना घडत असते तेव्हा, की आपण म्हणजे मत असलं तरी व्यक्त व्हावं की नाही, हा विचार करत असतो का ह्या कारणामुळे? कारण यात आर्थिक नुकसानही असतं, ह्यात मनस्तापही असतो मग. कारण एक सेलिब्रिटी स्टेटस जर तुमचं असेल, तर सामान्यतः इतर लोक एकमेकांना सोशल मीडियावर शिव्या देऊन संपवून टाकतात. पण तुम्ही जर सेलिब्रिटी असाल आणि तुमच्या पाठीमागे जर ट्रोलिंग सुरू झालं तर किंवा लोकं लागली, तर तो मनस्ताप खूप मोठा होऊ शकतो, जे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. तर कुठल्याही महत्त्वाच्या घडामोडीवर व्यक्त होताना जास्त विचार करावा लागतो का कलाकाराला? 100% विचार करायला लागतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचं मत आहे, प्रत्येकाची विचारधारा आहे. मला पर्सनली असं वाटतं की माझं मत जे काय आहे ते मी मतपेटीत वापरीन. कलाकार म्हणून माझं काम आहे कलेशी एकनिष्ठ राहणं. कला हा माझा धर्म आहे असं समजणं आणि त्या दृष्टीने प्रवास करणं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा फार विचार करत नाही. दोन विरुद्ध राजकीय विचारधारांची माणसं विधानभवनात एकत्र हसता खेळताना तुम्ही बघताच की, चहा पिताना बघताच की. मग ते काय म्हणजे दोस्त असतातच ना, ते विचारधारा वेगळ्या असतात. पण मला असं वाटतं की या सगळ्यावर व्यक्त होण्यापेक्षा आपण नाटक कसं करता येईल यावर जास्त व्यक्त व्हावं. मला जास्तीत जास्त चित्रपट कसे मिळतील आणि त्यातल्या भूमिका मी कशा चांगल्या करू शकीन याचा विचार मी जास्त करायला हवा कलाकार म्हणून, असं मला वाटतं. नागराज, हाच प्रश्न खरं मी तुम्हालाही विचारेन की व्यक्त होताना विचार करावा लागतो का? जास्त विचार म्हणजे सामान्यांपेक्षा? असं होतं कारण की आता तुम्ही आमच्या मुलाखती घेत आहेत का त्याच्यामुळेच घेताय तुम्ही, तुमची पण म्हणजे मतं असणार, आपल्या सगळ्या लोकांची मतं असणार आणि मतं असू शकतात. एकही मला वाटतं की बऱ्याचदा मत व्यक्त करताना आपण मत व्यक्त करतो, पण जर आपल्या मनात द्वेष नसेल कोणाच्या बाबतीतला, आपण काहीतरी सकारात्मक विचार करत असू आणि आपल्या मतांना काही कधी कधी दुखावतात माणसं, समजा म्हणजे होऊ शकतं की पटणार नाही. जसं अभि सर मगाशी म्हणाले की आपण टोकाचे रिॲक्ट करतो भारतीय म्हणून. आपण असं की वेगळं मत असू शकतं, याचं मत आहे आणि ते विचार करू शकतो, मला नाही पटत तुझं, पण असं म्हणू शकतो. असं असायला पाहिजे. पण जे जास्त जरा प्रसिद्ध आहेत समजा, तर त्यांचं जास्त तुम्ही पण पसरवून टाकता त्यांचं आणि मग त्यांच्यावर परत त्यांच्यावर माणसं जास्त रिॲक्ट करतात, टीका करतात. मत द्वेषपूर्ण नसेल, कुठल्याही माणसाला कमी लेखणारं नसेल, तर मत व्यक्त करायला काय हरकत नाही. महेशजी? मुख्य म्हणजे मत असायला हवं ना. मी ऑलवेज, माझं एकच मत आहे, टू एंटरटेन पीपल, आणि त्या पद्धतीने मी काम करत आलो. त्यामुळे मला कधी असा व्यक्त करताना विचार करावाच लागला नाही. कारण मी लोकांची करमणूक केली आणि करमणूक करणं हाच माझा ध्येय होता, हाच माझा हेतू होता. मी कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये कधी पडायच्या भानगडीत पडलो नाही. नाही, मी सिनेमाच्या माध्यमातून प्रश्न नव्हता माझा हा प्रश्न कलाकार तुम्ही आहात, लोक तुम्हाला ओळखतात, सामाजिक राजकीय विषयांवर जेव्हा व्यक्त होता त्यावेळेला थोडा जास्त विचार करावा लागतो का? नाही, तुम्ही मला, आय नो व्हॉट युअर ड्रायव्हिंग ॲट. नाही, तोच प्रश्न मी यांना विचारला. त्यांनी आता जे उत्तर दिलं ते विचार करूनच दिलं. आय नो व्हॉट युअर ड्रायव्हिंग ॲट. बट आय वोंट फॉल इन दॅट ट्रॅप. परत विचारताय तुम्हीच. रोहिणी ताई काय सांग? मला वाटतं हे कम्प्लिटली वैयक्तिकच मत असेल कलाकारांनी. मला विचाराल तर मी राजकीय बाबतीत फार मत व्यक्त करत नाही. हां, सामाजिक बाबतीत असेल तर मी ते एक नागरिक म्हणून मी ते मत व्यक्त करीन. पण आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू पॉलिटिक्स. त्यामुळे कारण तुम्ही मत व्यक्त केलं की हां, हिने असं म्हटलंय ना, मग ही या पक्षाची, यांनी असं म्हटलंय ना की ह्या पक्षाची, लेबल्स लावून मोकळे होतात लोक. माझं ऍक्च्युअली मला वाटतं माझ्यापेक्षा बेटर तुम्हीच करेक्ट आहे, एकदम चांगलं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं की मला तेच विचारायचं होतं की लेबल लागतं, ह्या भीतीनं कलाकार आपलं मत होल्ड बॅक करतात. नाही, भीतीमुळे नाही, पण मला हा पक्ष सुद्धा चुकीचा वाटतोय, हा पक्ष सुद्धा चुकीचा वाटतोय, मग मी कोणाला हे द्यायचं? मग जसं प्रसादने सांगितलं, मी मतपेटीमध्ये
मत टाकीन माझं. ते माझं वैयक्तिक मत असेल. त्यामुळे जेव्हा कलाकार कोणी किंवा एक सेलिब्रिटी, कोणी कलाकार असं नाही पण कोणीही सेलिब्रिटी एक काहीतरी साईड घेतो तेव्हा लगेच कारण ती गोष्ट त्याला पटते किंवा नाही ह्याचा विचार करतच नाहीत. त्यामुळे न बोलणंच बरं असं कुठेतरी म्हणजे राजकीय बाबतीत तरी मी असं म्हणेन माझं होतं. सामाजिक बाबतीत कुठे काही चुकत असेल तर ते मी डेफिनेटली बोलीन. मी पण खूप सहमत आहे मॅडमच्या बोलल्या आता. सामाजिक मत हे आणि काही विचार असतात ना ते सततचे असतात, म्हणजे असं हंगामी मत नसते. आणि नैतिकता आपली ही ते काही हंगामी नसते की आता या सीझनमध्ये तुला काय चुकीचं वाटतंय असं नसतं. तर मॅडम म्हणलं की सामाजिक दृष्ट्या जे चुकीचं आहे ती चुकीचं आणि ती सगळ्यांच्या बाबतीत चुकीचं आहे. ते अमुक एका पक्षाने केलं की चांगलं आणि दुसऱ्या पक्षाने, आणि ते राजकीयला आले की मग त्याचं वेगळं होतं. पण एक माणूस सततचा जर तो मानवतावादी आहे तर तो सततचा मानवतावादीच असतो. आता या निवडणुकीला तो मानवतावादी नाही असं नसतंय. अभि, मी तुमच्याकडे येते. आम्हाला दुरून बघताना अमेरिकेत बरंच बदललंय असं वाटतं, पण ते सिनेसृष्टी किंवा कलाकारांपर्यंत आलंय का? त्यांना आधी जेवढं स्वातंत्र्य होतं व्यक्त होण्याचं तेवढंच आज इथे आहे का? आहे, स्वातंत्र्य आहे आणि बदल होण्याचा प्रयत्न होतच असतो. पण बदल होताना लिगल सिस्टीम्स अमेरिकेतल्या खूप स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ते बदल जर तुमचे इमिग्रेशनच्या बाबतीत झाले तर ते परत रिव्हर्ट केले जातात. ते बदल जर तुमचे टेरिफच्या बाबतीत झाले तर ते परत रिव्हर्ट केले जातात. त्यामुळे अमेरिकेतल्या सामान्य माणसाला लिगल सिस्टीम आणि फर्स्ट अमेंडमेंट यांचा इतका स्ट्रॉंग सपोर्ट आहे की कोणी येऊन अचानक आपल्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ होऊ शकत नाही. त्यामुळे हे एक कॉन्फिडन्स असल्यामुळे आपण आपलं एक स्वातंत्र्य किंवा आपलं एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण नक्की जपू शकतो. आणि हा कॉन्फिडन्स मात्र नक्की आहे इथे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा. आणि ती गोष्ट कलेच्या बाबतीत असेल, कारण मी तर कलाकार नाही आहे, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये मी ॲक्च्युली तसा आउटसाइडर आहे. त्यामुळे थँक्यू फॉर इन्क्लुडिंग मी. पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीला मी ॲज अ थर्ड पर्सन म्हणून बघत असताना माझं मत असं आहे की आपल्याला जे व्यक्त करायचं आहे ते करा, हे आम्ही इथे शिकलो ह्या देशात. आणि ते मग एकदा इथे शिकल्यामुळे ती जी सवय झाली ते आमच्या DNA मध्येच ते आता जाऊन बसलंय. त्यामुळे वी विल ऑलवेज एक्सप्लेन, वी विल ऑलवेज जस्टिफाय व्हॉट एव्हर वी थिंक इज राईट. इट मे बी रॉंग, आणि दॅट इज वेअर सोशल मीडिया आहे, लोकांचे बॅकलॅशेस असतात, काही लोकांना गोष्टी आवडतात, काही नाही आवडत. पण क्रिटिसिझम पण तेवढ्याच ताकदीने घेण्याची पण सवय निर्माण होते. आणि त्याच्यामुळे आपलं मत, आता मी कलाकार नसल्यामुळे माझ्या मताला तसं काही व्हॅल्यू नाही, कारण की मला फॉलोअर्स नाही आहेत. त्यामुळे मला 1-2 लोकांनी जर नाही म्हटलं तरी फरक नाही पडत. ह्या मोठ्या लोकांना तो फरक पडतो, कारण त्यांचं विचार लोक ऐकायला असतात. पण त्यामुळे माझं आत्ता मत असं आहे की लोकांनी आपलं मत प्रांजळपणे मांडावीत. ज्यांना आवडतील त्यांना आवडो, ज्यांना नाही आवडतील त्यांना ना आवडो. तुम्ही फर्स्ट अमेंडमेंट बद्दल बोललात आणि त्यामुळेच मला वाटतं प्रचंड बदल अमेरिकेत घडून आला. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे त्या फर्स्ट अमेंडमेंटमधनं मिळालं. पण एक आत्ताचा जो एक बदल दिसतोय, परत तो करंट आहे, अंडर करंट आहे, त्याला काय म्हणायचं मला माहिती नाही. पण बाहेरून आलेली मंडळी, त्यांना जी वापस पाठवण्याचा एक जो प्रयत्न आहे त्यामध्ये आपली नोकऱ्या, आपल्या रिसोर्सेस वर बाहेरून येऊन कोणीतरी राज्य हा शब्दही एखाद वेळेला चुकत असेल, पण इथं येऊन आपल्या वाट्याचं काहीतरी घेऊन जात आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं झालं तर परप्रांतीय विरुद्ध इकडली मूळ लोक, असा जो एक संघर्ष भारतातून आम्हाला इथे दिसतोय, त्याचा परिणाम कुठं होतो का? जर इकडे बाहेरून आलेल्या व्यक्तीनं काही कला निर्मिती केली तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळा आता आहे का, की जसा आधी होतं तसंच आहे? फरक नाही पडलेला, कारण एकतर काय होतं की अमेरिका हा देशच इमिग्रंट्स आहे. त्यामुळे इथे आतला कोणीच नाही आहे, सगळे बाहेरचेच आहेत. त्यामुळे आम्ही सगळेच बाहेरचे असल्यामुळे, आणि बऱ्याचदा कसं होतं की आपण जर इव्हन रस्त्यावर पण कुठं बघितलं तर आपल्याला सिग्नल मिळाल्यानंतर आपण पटकन पुढे जातो, आणि जर मध्ये कोणी आला तर आपण त्याला हॉर्न मारतो. वेराज तुम्ही तो ॲक्च्युली पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे एकदा तुम्ही त्यातले झालात की तुम्ही मागच्यांना एनिवे हर्डल्स निर्माण करता. तशा पद्धतीचं ते एक मानवी चढाओढ आहे असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीचे कन्स्ट्रेंट्स कुठल्याच बाबतीत, म्हणजे पॉलिटिकली पण मी आत्ता पण
मिस्टर ट्रम्पबद्दल बोलू शकतो आणि आय एम प्रोटेक्टेड हिअर, आय कॅन से एनिथिंग व्हॉट आय वॉन्ट, बिकॉज ते माझं पर्सनल ओपिनियन आहे. आणि त्या ओपिनियनचं त्याला काही मिनिंग आहे का नाही, दिस इज ऑल रिलेटिव्ह. त्यामुळे त्या दृष्टीने बघताना किंवा आता आपण जो उद्या नाफातर्फे जो चित्रपट प्रोड्यूस करण्यात आला आणि श्री ठाणेदारांच्या मदतीने आपण जो आता रिलीज करतोय, तर ह्या बाबतीत बोलायचं झालं तर ते स्वतः डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. त्यामुळे ही जी मतं आहेत त्या मतांना एक वेगळा राजकीय रंग पण येऊ शकतो, पण अमेरिकेमध्ये असे कुठलेच रंग घडत नाहीत. आम्ही आमची मतं स्पष्टपणे मांडू शकतो. उद्या आम्ही आईसबद्दलच्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत की ज्याच्यावरती मोठे वादंग सगळीकडे झालेले आहेत, पण आम्हाला त्या वादाबद्दल न बोलता ह्या कलाकृतीमध्ये आपण अशा पद्धतीने गोष्टी दाखवतोय की इमिग्रेशनमुळे किंवा इमिग्रेशनच्या पॉलिसी चेंजमुळे एखाद्या फॅमिलीच्या लाईफमध्ये जो फरक पडतो, तो फरकामुळे ती इमिग्रेशनच्या पॉलिसी बदलणं योग्य आहे का नाही, हाच फक्त ते डिस्कशन आहे. त्यामुळे हा मानवी स्वभावाचा आणि रिलेशनचा एक असा खेळ आम्ही दाखवणार आहोत आणि त्याच्यातलं कुठल्याच पद्धतीने पॉलिटिकल कॉमेंट्स करणं अपेक्षित नाहीये. शेवटचा प्रश्न मी सगळ्यांना विचारते, अगदी एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे. इथे सुद्धा तुम्ही म्हटलं समाज माध्यम ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंग होतं, तर एखादा निर्माता कोणाला जास्त घाबरतो, म्हणजे सेन्सॉरला, ट्रोलिंगला की बॉक्स ऑफिसला? निर्माता हा कायमच बॉक्स ऑफिसला घाबरतो. त्यामुळे तो देश कुठला का असला तरी निर्माताने टाकलेले पैसे परत येतात का नाही त्याच्यासाठीच निर्माता इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळे बॉक्स ऑफिस हे माझं उत्तर आहे. प्रसादजी. सेन्सॉरने काय ठेवलंय याच्यावरनं ट्रोल केल्यामुळे बॉक्स ऑफिसचं काय झालं असं त्याला प्रश्न पडतो. नागराज, आपण कशाला जास्त घाबरतं असं, म्हणजे काय असं खूप भयावह आहे असं काहीच नाही याच्यातलं. पण सर जसं म्हणाले की सिनेमा चालला नाही ना तर निर्माता म्हणून सगळ्यात जास्त त्याला घाबरतो माणूस. आणि सेन्सॉरला पण घाबरायची गरज नाही, पण कधी कधी सेन्सॉर खूप अतार्किक, जसं सर म्हटले ना, एक विचित्री गोष्ट सुटते आणि साध्या गोष्टीला ते झटत बसतात, त्याचं लॉजिक कळत नाही ते कधी कधी. पण असं घाबरण्यासारखं इतकं काही मला नाही वाटत असं की कशाला घाबरावं. महेशजी. घाबरणारा माणूस सिनेमा बनवू शकत नाही, बिकॉज ही हॅज टू मेक अ फिल्म फ्रॉम हिज हार्ट. मी मगाशी पण म्हटलं, फ्रॉम हिज हार्ट अँड सोल. मग तो सेन्सर आणि काय बॉक्स ऑफिस ह्याचा विचार न करता जो सिनेमा बनवतो तोच खरा सक्सेसफुल सिनेमा बनवू शकतो असं मला वाटतं. रोहिणीताई. मी काही निर्माती वगैरे नाही आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्याच्यासाठी सिनेमा बनवलेला आहे तेच जर झालं नाही तर काय होणार. त्यामुळे बॉक्स ऑफिस. नक्कीच. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही कॉफी विथ कौशिकमध्ये आज सामील झालात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, ह्याबद्दल अधिक धन्यवाद.